आमच्या पक्षातले माझे सहकारी अनिल बॉबीदादा टिंगरे, त्यांचे बंधू विशालजी टिंगरे यांच्या पुढाकारातून खूप चांगला उपक्रम आज धानोरी या सगळ्या परिसरामध्ये आयोजित केलाय। एक तर आपण पाहतो की आपलं शहर हे मागच्या काही काळामध्ये खूप कमी दिवसामध्ये वेगानं वाढलं, नागरिकीकरण झालं, वाहतुकीचे काही प्रश्न पर्यायानं किंबहुना पर्यावरणाचा ऱ्हास किंबहुना प्रदूषण अनेक काही ना काही प्रश्न आपल्या समोर मागच्या काही काळामध्ये उभे राहत आहेत आणि त्याच्यावरती सगळेजण काम करतोय। या आजच्या मॅरेथॉनच्या माध्यमातून ग्रीन धानोरी मॅरेथॉन त्याला ज्यांनी म्हटलंय त्या उपक्रमातून निश्चितपणे एक पर्यावरणाचा संदेश देण्याचा एक प्रयत्न आयोजकांनी केलाय। त्याच्यासोबतच खरं तर मोदीजी म्हणतात की 2047ला एक विकसित भारताचं स्वप्न आपण सगळेजण पाहतोय। ते विकसित भारताच्या स्वप्नाबरोबर एक सुदृढ आणि बलशाली भारत सुद्धा हा 2047चा असला पाहिजे ही त्यांची सुद्धा कल्पना आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक अर्थानं पर्यावरणाचा आज समतोल राखण्याचा विषय असेल, पर्यावरण संवर्धनाचा विषय असेल किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीनं एक चांगला आजचा उपक्रम केला आहे। त्याला मी मनापासून बॉबी टिंगरेंचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मागच्या काही काळात आपण पाहिलं असेल फिट इंडिया मुवमेंट असेल, खेलो इंडिया सारखा उपक्रम असेल, माननीय प्रधानमंत्र्यांनी कायमच मागच्या 10 वर्षात 11 वर्षात आपलं पाहिलं असेल की या देशातील खेळाला आणि या खेळाच्या संस्कृतीला खूप मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम, प्रोत्साहन देण्याचं काम केलं। त्याच्यातलाच मला असं वाटतं आजचा हा भाग आहे। आणि म्हणून मी खरं तर या आयोजकांचं तर केलंच, पण धानोरीकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। कमीत कमी 10,000च्या संख्येने आज ही मंडळी, आज लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने सहभागी झालो। या खरं तर मला असं वाटतं की या उपक्रमामध्ये प्रत्येकानं, मी काहीतरी या उपक्रमाचा एक भाग आहे, माझं पण प्रत्येकाचं काही ना काहीतरी या शहराच्या पर्यावरणाच्या संदर्भात जागृती असेल, प्रचार प्रसार असेल किंबहुना त्याच्यामध्ये काम करण्याचा माझा काहीतरी निश्चितपणे एक भाग आहे, सहभाग आहे। हा याच्यातनं मला असं वाटतं हा भाव, हा उद्देश प्रतीत होतो, प्रकट होतो। आणि म्हणून अशा कार्यक्रमांचं महत्त्व माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे। आणि म्हणून मी बॉबीदादा टिंगरे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आमची माता जिजाऊ प्रतिष्ठान संस्था, LRW संस्था असेल आणि बाकीच्या आमच्या अवनी संस्था, ह्या सगळ्या संस्था मिळून आणि आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून या मॅरेथॉनच्या स्पर्धेचं आयोजन केलं। खरं तर माता जिजाऊ प्रतिष्ठान अतिशय वेगवेगळे कार्यक्रम राबवते, आरोग्य शिबिर असेल, स्वच्छता अभियान असेल आणि प्रत्येक वर्षी वेगळे अभियान राबवतो। ह्यावेळेची आम्ही असं ठरवलं की मॅरेथॉन स्पर्धा घ्यावी आणि आम्हाला आनंद आहे की फार चांगला प्रतिसाद आमच्या प्रभागातल्या नागरिकांनी घेतला। मुळात 12,000 ते 14,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु त्यात 1-2,000 नागरिक बाहेरचे असल्यामुळे, प्रभागाच्या बाहेरच्या, कारण आमचा उद्देश मॅरेथॉन असताना पर्यावरण होता, आरोग्य होता, असं सगळं संदेश देण्याचा होता। त्याच्यामुळं आम्ही त्या सर्व इतर येणाऱ्या लोकांना थांबवलं आणि आमच्या प्रभागातल्या लोकांना घेतलं। ह्या कार्यक्रमाला आदरणीय मुरली मोळन, आदरणीय बापूसाहेब पठारे, बाकी इतर सर्वजण आलेले आहेत आणि आम्हाला त्यांचंही धन्यवाद की त्यांनी वेळात वेळून ह्या सगळ्यात वेळ दिला। ह्याचा मकसद असा आहे की त्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे 30 एकर। पुणे महानगरपालिका आणि वन विभाग संयुक्तरित्या ते उद्यान विकसित करत आहे। गेले 5 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतो आहे आणि त्या ठिकाणी 30 एकराला कंपाऊंड घातलं असेल, अंतर्गत तळं असेल, ते तळं स्वच्छता केलेलं असेल आणि अतिशय 5 ते 8 हजार झाडं त्या ठिकाणी आम्ही लावलेली आहे, त्याचं संगोपन करतोय। आणि आता सुद्धा तोच मकसद आहे की आपण सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मॅरेथॉनचा एंड करून त्या झाडं वृक्षारोपण लावणे आणि ह्या सगळ्यांना लोकांना ते झाडाची, पर्यावरणाचे जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश। माता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे ऍक्च्युअल बघायला गेलं ग्रीन धानोरी मॅरेथॉन 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमास वडगाव श्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे आहेत। बापू, काय बोलाल आजच्या दिवशी? ग्रीन मॅरेथॉन जी स्पर्धा या ठिकाणी माता जिजाऊ प्रतिष्ठानने आयोजित केली, त्यामध्ये सर्व नागरिक सहभागी झालेले आहेत। तरुण झाले, युवती झाल्या, ज्येष्ठ झाले, मध्यमवर्गीय झाले, हे सर्व सहभागी झाले। त्यामध्ये ग्रीन कुठेतरी आपला परिसर होतोय याचा मनामध्ये आनंद घेऊन सर्वजण सहभागी झालेले आहेत आणि सर्वजण आनंद लुटतायत की आम्हाला झाडं लावायची, आम्हाला झाडं वाढवायची।
आमचा जीवन हा हे झाडावर आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेले आहेत. मोठा प्रतिसाद या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये आपण पाहिला आणि म्हणून केंद्रीय मंत्री मोदी मोहोळ मी असेल अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. त्यामध्ये एकच भावना होती की ग्रीन पुणे हे झालं पाहिजे. ही भावना सर्वांची आहे. यामध्ये कुठलंही राजकारण म्हणून नाही तर ग्रीन शहर व्हावं ही भावना सर्वांच्या. झाडाची कत्तल होत चाललेली आहे. पुण्यामध्ये लोकवस्ती वाढत चाललेली आहे. त्या धर्तीवर म्हणजे आता आपण पाहिलं तर आपण बघताय बाजूलाच बघताय की मोठमोठे टॉवर उभा गेलेले आहेत. यास म्हणजे काय संदेश द्याल आजच्या या टावरच्या पलीकडं 600 एकराचं फॉरेस्ट जी जागा आहे त्यामधून रिंग रोड जातोय. त्याला लागून आम्ही 50 एकरामध्ये गार्डन बनवतोय आणि त्याचंही काम थोड्या दिवसामध्ये रिंग रोड बरोबर होणार आहे. धन्यवाद. अच्छा, या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तरुण तरुणी बरोबरच आजोबा वय किती आहे तुमचं? 86 वय आहे. बर, काय कसं वाटतंय आजचं हे वातावरण बघून? एकदम चांगलं आहे वातावरण, मस्त आहे वातावरण. कुठून आले तुम्ही? आम्ही ब्रह्माकाय सिटी. ब्रह्माकाय सिटी. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं वय काय साधारण? माझं वय 73. किती किलोमीटर धावलात? मी आता तसं 4.5 किलोमीटर तसं डेली 5 किलोमीटर धावतो. म्हणजे धावणे वॉक करतो. हा, आणि आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे जास्त वळते. आजच्या माध्यमातून आजच्या मॅरेथॉनच्या माध्यमातून त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी एकच सांगेल की आज आमची ती तरुण पिढी आहे. त्या तरुण पिढीला व्यायामाकडे पाहायला म्हणजे लक्ष द्यायला वेळ नाहीये. ते फक्त आपल्या कामामध्येच मग्न असतात. तर मी असं त्यांना सांगेल की त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी सुद्धा व्यायाम केला पाहिजे. आणि त्याचं व्यायाम जे ते केलं पाहिजे. त्याबरोबर कमीत कमी अर्धा तास तरी त्यांनी वॉक केलं पाहिजे. एवढंच मी जाईल. आणि आज हा एवढा जो मी वॉक पाहिला, हा एवढी जी मॅरेथॉन मोठी स्पर्धा ही मी पहिल्यांदाच पाहतोय. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला त्या स्पर्धेचा एक आनंद घेता आला, त्यात मला सहभागी होता आलं. याचा मला फार मोठा आनंद आहे. आणि अशाच प्रकारच्या या स्पर्धा आपल्या मॅरेथॉन स्पर्धा होत की जेणेकरून आमची तरुण पिढी यातून काहीतरी म्हणजे मार्गदर्शन घेईल किंवा त्यातून काहीतरी घेईल, एवढी या ठिकाणी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आता आपण पाहिलं तर इथं काही महिला आहेत. ताई, तुम्ही सहभागी झाले होते का? हो, आम्ही ॲज अ व्हॉलंटियर काम करत होतो. पण बॉबी दादा टिंगरे आणि विशाल भाऊ टिंगरेंनी खूपच चांगला उपक्रम चालू केला आहे. आणि लहान मुलापासून वयोवृद्ध लोकांनीही भरपूर अनुभव घेतलेला आहे. आणि आम्हाला फार आनंद झालेला आहे की आजचा जो हा कार्यक्रम आहे तो सुफल संपूर्ण पार पडलेला आहे. आज या ठिकाणी माता जिजाऊ प्रतिष्ठान दानोरी यांनी हा ग्रीन दानोरी मॅरेथॉन 2025 हा उपक्रम माजी नगरसेवक अनिलदादा टिंगरे आणि विशालदादा टिंगरे यांनी आयोजित केला. आणि अतिशय उत्साहाच्या आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये हजारोच्या संख्येने तरुण वर्ग असेल, वयस्कर व सर्वच लहानापासून थोरापर्यंत सर्व मंडळी याच्यामध्ये अतिशय आनंदाच्या आणि प्रेरणाच्या वातावरणामध्ये सामील झालेले आहेत. आजच्या या शहरीकरण वाढत चाललेलं आहे. हे शहरीकरण वाढत असताना सर्व सिमेंटचं जंगल होत चाललेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये पर्यावरण राखणं, झाडं लावणं, झाडं जगवणं हे अतिशय महत्त्वाचं, मोलाचं, आरोग्याच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या एक गरजेचा विषय झालेला आहे. तरी मी आजच्या या अनिलदादा आणि विशालदादा यांनी जो उपक्रम लावला त्याला खूप खूप अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो. काय बोलाल आजच्या मॅरेथॉन बद्दल? माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या आयोजनामध्ये विशालदादा असेल किंवा बॉबीदादा असेल यांनी जी ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा जी आयोजन केली, या स्पर्धेचं आयोजन या पुण्याचे खासदार देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या आणि त्याचबरोबर या विभागाचे
आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाने या स्पर्धा चालू झाली आणि या स्पर्धेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळजवळ 12,000 स्पर्धकांनी याच्यामध्ये युवक असेल, महिला असतील, ज्येष्ठ मंडळी असतील यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागं बॉबीदादा टिंगरे असेल किंवा त्यांची सर्व जी मंडळी असतील यांचा उद्देश असा आहे की आपला परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, तिथं झाडं लावली गेली पाहिजेत. आता आपण आपल्या परिसरामध्ये पाहतोय मोठे मोठे बिल्डिंग उभ्या राहतात. या बिल्डिंगमुळे या पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. त्यामुळं त्यांनी याच्यातनं हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की आपलं हेल्थ चांगलं राहिलं पाहिजे. हेल्थ चांगलं राहण्यासाठी आपल्याला रोज सकाळी उठून धावलं पाहिजे, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला झाडं लावली पाहिजेत, हाच उद्देश दिला. आणि अतिशय प्रसन्न फुल्ल वातावरणामध्ये या ठिकाणी जोशमध्ये लोक, जवळजवळ 75 वयाची लोक सुद्धा या स्पर्धेमध्ये धावण्याचा प्रयत्न केला. ही खूप अभिमानाची आणि आपल्याला स्फूर्ती देणारी स्पर्धा अशी मला वाटतं, अशी ठरली. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आम्ही सगळे इथे भव्य संख्येने इथे आज जमलेलो आहोत ग्रीन मॅरेथॉनच्या माध्यमातून. आज तुम्ही बघत आहात यहाँ पे भव्य लोक हे जमा झालेले आहेत सगळे पार्टिसिपेशन करायला. आणि हा जो कार्यक्रम आहे अनिल बॉबी दादा टिंगरे आणि विशाल दादा टिंगरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. लोकांनी भरपूर साथ दिली आहे या कार्यक्रमाला. प्रत्येक वयोगटातल्या लोकांनी त्यांना भरपूर साथ दिली आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. संदेश फक्त हाच मी देऊ शकते की झाडांची लागवड करा. लागवड केल्यानंतर त्यांचं पूर्णपणे काळजी करा हे मी नवीन युगाला सांगू इच्छिते. फक्त झाडे लावणं ही आपली गरज नाही, पण त्यांना जगवणं ही काळाची गरज आहे. थँक्यू, धन्यवाद. आज मैं यहाँ पर आजी माजी सैनिक संस्था लोहगांव निम्बाड़कर नगर की तरफ से बहुत सारे सर्विसमैन को मैं यहाँ पे लेकर आया हूँ. बहुत जोश से उन्होंने यहाँ पर पार्टिसिपेट किया मैराथन में. अभी तक हमको कभी मौका नहीं मिला था हम ड्यूटी के दौरान, लेकिन आज हमको यहाँ पर मौका मिला और बहुत अच्छा लगा. धन्यवाद. मेरा नाम है मारुति ससे, लोहगांव निम्बाड़कर नगर, यहाँ पर मैं रहता हूँ. और मेरा डेली का वॉक जो है, वॉक नहीं बोले तो रनिंग, मेरा 9 किलोमीटर का डेली का रनिंग रहता है. सुबह के समय 4:30 बजे मैं जगता हूँ और कंप्लीट 5:05 पर मैं घर छोड़ के दोबारा 7 बजे घर में पहुँचता हूँ. और मैं अपनी तरफ से बाकी जो युवा पीढ़ी है उनके लिए भी हम यही संदेश देंगे कि जो कि सुबह के समय जो थोड़ा बहुत हम 9 किलोमीटर करता है, आप कम से कम 3 किलोमीटर 2 किलोमीटर का भी समय आपके जो इस समय के रनिंग के दौरान नहीं मिलता है, लेकिन 2 किलोमीटर या 3 किलोमीटर के दौरान आप सवेरे का समय जो है दे दीजिएगा. और अपना सेहत के लिए ये जो चीज़ है बहुत ही अच्छा आपको साबित करेगा. धन्यवाद. राहतो आम्ही हा आणि मी वृक्ष जे संस्था आहे त्याचा सदस्य पण आहे. आणि ही जी मॅरेथॉन स्पर्धा बॉबीदादांनी आयोजित केली त्याच्याबद्दल मला खूप त्यांचे आभार, मनापासून आभार आहे. आणि जे त्यांचं जे उपक्रम आहे हा ग्रीन धानोरी हा पर्यावरणासाठी एकदम उत्कृष्ट आहे. त्यांच्यामुळे यांना सगळ्यांना याची जाणीव करून सगळ्यांनी एक वृक्ष तरी लावावा अशी माझी विनंती आहे. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.